नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. नंतर नायर अंकल त्यांच्या कामाला निघून गेले आणि मीही कॉलेजला गेलो. दुपारनंतर मी घरी आलो तर मम्मी घरात नव्हती. मला जर आश्चर्य वाटलं, कारण मम्मीला जर कुठे जायचं असेल तर ती मला आधीच सांगून ठेवायची. पण आज सकाळी ती काहीच बोलली नाही. तेव्हा मी विचार करत होतो की ती कुठे गेली असेल. क्षणभर माझ्या मनात विचार आला, मग समोर नायर अंकलकडे तर गेली नसेल. म्हणून मी त्यांच्या दरवाजाची ही बेल वाजून पाहिली, पण दरवाजा काही उघडला नाही, म्हणजे घरात कोणीच नव्हतं. जर ती बाहेर गेली असेल तर गेटमधून येताना दिसेल असा विचार करत मी बाल्कनीत येऊन उभा राहिलो आणि मम्मीची वाट पाहू लागलो. मी विचार करू लागलो की मम्मी नायर अंकलच्या घरात असेल असं मला का वाटलं. ती त्यांच्याकडे असावी असा विचार माझ्या मनात का येतोय. आणि समजा जर ती त्यांच्याकडे असेल तर तिथे काय घडेल. नॅचरली नायर अंकल माझ्या मम्मीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतील. मग हे असं काही घडलं तर. मग थोड्या वेळानं एक ऑटो रिक्षा सोसायटीच्या गेटवर थांबली आणि त्यातून मम्मी खाली उतरली. तिच्या हातात भाजीच्या पिशव्या होत्या आणि त्यावरून कळत होतं की ती भाजी आणायला मार्केटमध्ये गेलती. मी वरतून बाल्कनीतून माझ्या मम्मीला निहाळू लागलो. ती खाली उतरली आणि ऑटोवाल्याला पैसे देऊ लागली. तिनं क्रीम कलरची कॉटनची साडी घातली होती आणि त्यात ती एकदम भारी दिसत होती. गर्मीनं तिला घाम आला होता आणि तिचा ब्लाऊज घामानं ओला झाला होता. त्याचवेळी अजून एक रिक्षा आली आणि मम्मीच्या रिक्षाच्या मागे उभी राहिली. त्यातून नायर अंकल बाहेर पडले आणि ते मम्मीकडे पाहून हसू लागले. मम्मीने त्रासिकपणे त्यांच्याकडे पाहिलं आणि भाजीच्या पिशव्या उचलून ती भराभर बिल्डिंगच्या एंट्रन्सकडे चालू लागली. तिला बहुतेक नायर अंकल बरोबर लिफ्टमधून यायचं नव्हतं, म्हणून ती घाईघाईनं चालू लागली. नायर अंकलनं घाईघाईत रिक्षावाल्याला पैसे दिले आणि तेही भराभर बिल्डिंगकडे चालू लागले. त्यांचं लक्ष पूर्ण वेळ मम्मीच्या अंगावरच होतं. भरभर चालताना ते सगळं डुचमळत होतं. नायर अंकलने आपल्या चालण्याचा स्पीड वाढवला. अचानक त्यांचं लक्ष आमच्या बाल्कनीकडे गेलं आणि बाल्कनीमध्ये मला त्यांनी उभं पाहिलं. मला पाहताच त्यांचा स्पीड कमी झाला. ते हळूहळू चालायला लागले. माझ्याकडे पाहून ते कसेबसे हसले आणि मग मीही हसलो आणि बाल्कनीतून हॉलमध्ये आलो. 1 मिनिटानंतर आमच्या दरवाजातील लॅचमध्ये चावी टाकल्याचा आवाज आला आणि घाईघाईत दरवाजा उघडत मम्मी आतमध्ये आली. हातातील पिशव्या खाली टाकून तिनं पटकन दरवाजा लावून घेतला आणि लॉक केला. ती आत आली आणि सोफ्यावर बसली. मम्मीचा चेहरा नर्वस वाटत होता. घामानं धपधपलेला होता. माझ्याकडे पाहून केविलवाणी ती हसली आणि माझ्याकडे प्यायला पाणी मागितलं. मी पटकन जाऊन फ्रीजमधून थंड पाणी काढलं आणि थोडं साधं पाणी त्यात मिक्स करून तिच्यासाठी घेऊन आलो. तिने गटागटा सगळं पाणी प्यालं आणि हुश्य केलं. तिनं मला सिलिंग फॅन फास्ट करायला सांगितला आणि ती खांद्यावरचा पदर काढून पदराच्या टोकानं आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर आणि खांद्यावर आलेला घाम पुसू लागली. खांद्यावरचा पदर काढल्यानं मला ब्लाऊजमधलं जे काही आहे ते दिसू लागलं. घामाने तिचा ब्लाऊज ओला झाला होता आणि आतमध्ये काळी ब्रा स्पष्ट दिसत होती आणि 2 उभारांच्या मधली खोली अगदी मस्त. मी हळूहळू उत्तेजित व्हायला लागलो. मम्मीला कल्पनाही नव्हती. आणि मग मी तिच्या समोरच आहे हे लक्षात आल्यानंतर मी तिथून तडक टॉयलेटमध्ये गेलो. आणि मग टॉयलेटमध्ये गेल्यानंतर मी माझा कार्यक्रम केला आणि शांत झाल्यानंतर बाहेर आलो. मला आता असं वाटू लागलं होतं की नायर अंकलला मम्मी पटली पाहिजे. पण मला हेही माहीत होतं की ते फार तर अशक्य आहे, कारण माझी मम्मी फारच शिष्ट आणि जुन्या वळणाची आहे. मग त्याच दिवशी संध्याकाळी मी फ्रेश होऊन बाहेर पडू लागलो. मम्मीनं मला विचारलं, कुठे निघालायस? तर मी म्हणालो की नायर अंकलकडे. ती म्हणाली, नको जाऊस. मी विचारलं का, तर तिला काही उत्तर देता आलं नाही. ती मला स्पष्ट सांगत नव्हती आणि त्यावरून मला काय करायचं ते समजत नव्हतं. जर तिला नायर अंकलकडून त्रास होत होता तर ती मला सांगू शकली असती आणि मग मी त्यांच्याकडे जायचं बंद केलं असतं, पण ती तसंही सांगत नव्हती. म्हणजे तिला पण हे चालत होतं असाच मी ग्रह करून घेतला होता. तेव्हा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि बाहेर पडलो. मग मी नायर अंकलकडे गेलो तर त्यांनी माझं हसून स्वागत केलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि त्यांनी पिण्याचा प्रोग्राम सुरू केला. 1-2 पेग पोटात गेल्यावर नायर अंकलला व्हिडिओ पाहायची हुक्की आली. मग त्यांनी एक सीडी आणली आणि ती लावली. मग आम्ही दोघेही ड्रिंक घेत मस्तपैकी सीडी पाहू लागलो. मग दारू चढल्यावरती नायर अंकलनं माझ्या मम्मीबद्दल बोलायला सुरुवात केली.
आज मम्मी मार्केटमध्ये गेली होती वाटतं. हो. मम्मीला सांग एखादी चांगली भाजी केली तर मला पाठवून दे. हो सांगेन ना. मला तुझ्या मम्मीचे भोपळे एकदम आवडतात. माझ्याकडे पाहून ते मिश्किलपणे हसत म्हणाले. काय? मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत विचारलं. अरे भोपळ्याची भाजी रे, तुला काय वाटलं? त्यांनी चावटपणे हसत मला विचारलं. नाही नाही काय नाही, मी ओशाळून उत्तर दिलं. पण तुझी मम्मी आज फारच छान दिसत होती. त्या क्रीम कलरच्या साडीतून तिची फिगर मस्त वाटत होती. त्यांनी चमकत्या नजरेनं म्हटलं. मी तिरक्या नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांचा तंबू झाला होता आणि ते बिनधास्तपणे माझ्या मम्मीबद्दल चावट बोलत होते. आणि मग त्यानंतर मीच ठरवलं की नायर अंकलला आपण आपल्या मम्मीबरोबर पटवून द्यायचं. आणि मग मी त्यानंतर काय केलं माहिती आहे? मी एक दिवस अशीच आमच्या घराची चावी घेऊन आलो. मम्मी आतमध्येच होती आणि मी चावी नायर अंकलच्या टेबलवरती बोलता बोलता ठेवली त्यांच्यासमोरच. आणि मग मी त्यांना सांगितलं की मी मार्केटमध्ये चाललो आहे, 1 तासाने पुन्हा येणार आहे. आणि मी निघून गेलो. आणि मग मी बाहेर जाऊन तिथेच लपून पाहू लागलो की आता काय होणार. त्यानंतर मग नायर अंकल सुद्धा हुशार होते. माझी घराची चावी राहिली आहे आणि मम्मी आतमध्ये आहे हे त्यांना माहीत होतं. आणि मग त्यांनी चावी घेऊन दरवाजा उघडला आणि मग इकडे तिकडे पाहून कोणी पाहत तर नाही ना असं पाहून पटकन आत शिरले आणि दरवाजा लावून घेतला. आणि मग त्यानंतर मी दरवाजाच्या बाहेर येऊन हळूच पाहू लागलो की काय होतंय ते. तर मग थोड्या वेळानं मम्मीचा आतमधनं ओरडण्याचा आवाज यायला लागला आणि मम्मी एकदम मादक ओरडत होती. आणि मग त्यानंतर ती म्हणू लागली की प्लीज थोडं हळू करा, थोडं हळू करा. आणि मग असं करून त्यांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मग साधारण अर्ध्या तासानं नायर अंकल पुन्हा ते दरवाजा लॉक करून बाहेर आले. आणि बाहेर येऊन मग ते त्यांच्या घरात गेले आणि चावी पुन्हा तिथेच ठेवली जिथं मी ठेवली होती. आणि मग ते झोपी गेले. अशा पद्धतीनं मीच त्यांचं जुळवून दिलं. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.